वर्ध्याच्या वायगावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पाण्याचा ठणठणाट आहे। पाण्याअभावी शस्त्रक्रिया केल्या जात नाहीयेत, तर रुग्णालयामध्ये पाणीच उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांचे देखील हाल होत आहेत। कर्मचाऱ्यांना देखील पाणी विकत आणून तहान भागवावी लागते। केवळ पिण्याएवढंच पाणी हे आणलं जात आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी एकनाथ चौधरी यांनी। आपण सध्या वर्ध्याच्या वायगाव निपाणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आहोत आणि या आरोग्य केंद्राची इमारत कोट्यावधी रुपये खर्च करून उभी झालेली आहे। पण गेल्या 7 वर्षापासून या ठिकाणी इमारत उभी झाली असतानाही पाण्याचा ठणठणाट आहे। पाण्याचे स्रोत जे आहेत ते इथे बंद आहेत। पाण्याचे स्रोत तयार करण्यात आले पण पाणी लागलं नाही अशी एकूण समस्या आहे। पण याकडे सतत प्रशासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे। आपण याची दुसरी बाजू पाहू। या ठिकाणी वॉटर कूलर जे आहे हे वॉटर कूलर या ठिकाणी लावण्यात आला। वॉटर कूलरमध्ये पाणी नसल्यामुळे तो बंद अवस्थेत आहे। त्याशिवाय त्याला पर्याय म्हणून येथील डॉक्टरांनी, इथला जो स्टाफ आहे त्यांनी स्वतःचे हे कॅन जे आहेत ते स्वखर्चाने इथे उपलब्ध केलेले आहेत। आणि या स्त्री वार्डामध्ये सुद्धा पाण्याची अवस्था फार बिकट आहे। पाणी इथे उपलब्ध नाही। नेमक्या महिलांना येणाऱ्या अडचणी कशा दूर करायच्या असा प्रश्न येथील जे महिला रुग्ण आहेत त्यांच्यासमोर आहे। आणि पाण्याचा ठणठणाट जो आहे हा या ठिकाणी दिसून येतो। ही जी इमारत आहे ही इमारत कोट्यावधी रुपये खर्च करून जी आहे ती उभी करण्यात आलेली आहे। आणि या इमारतीला ग्रीन बिल्डिंग करण्यासाठीचा प्रयत्न झाला का असा सुद्धा प्रश्न आता विचारला जातो। हे मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी ही जे पाण्याची अवस्था आपण इथं प्रत्यक्ष पाहू शकतो। इथले जे नळ आहेत या नळाला पाणी नाही, ठणठणाट पाण्याचा दिसतोय। आपण सुरू करून पाहिला हा नळ, या नळाला पाणी नाही। इथला बाजूचा नळ आपण पाहूया, बाजूच्या नळाला सुद्धा तीच अवस्था आहे। म्हणजे इथले जे पाणी आहे हे पाणी या ठिकाणी उपलब्धच करून देण्यात आले नसल्याची एकूण परिस्थिती या ठिकाणी बघायला मिळते। नेमकं आरोग्य विभागाकडून उष्माघातापासून वाचण्यासाठी पाणी प्या असं सांगितलं जातं आणि नेमकं याच आरोग्य विभागात पाण्याची ही जी बाजू आहे म्हणजे पाण्याचा जो ठणठणाट आहे हा दिसून येतो। नेमकं या समस्येकडे कधी या आरोग्य विभागाचं किंवा प्रशासनाचं लक्ष जाणार असाच प्रश्न उपस्थित होतोय। एकनाथ चौधरी, ABP माझा, वायगाव निपाणी, वर्धा। सध्या उष्णतेची झळ खूप जास्त आहे आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये आणि जवळपास ही PSC प्राथमिक आरोग्य केंद्र जवळपास 5 वर्ष उद्घाटन होऊन झालेले आहे, तरीही इथे पाण्याची फार मोठ्या प्रमाणात टंचाई आहे। त्यासाठी बरेचसे प्रयत्न झालेले आहे। यापूर्वी जवळपास 3 ते 4 बोरवेल जे की 500 फुटाच्या पेक्षा पण जास्त केलेले आहे, तरी देखील इथे पाणीची सोय होऊ शकली नाही आहे।